लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतील या महिला कर्मचारी ज्या आहेत त्यांच्यावरही कारवाई होणार आहे। तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व संबंधित विभागांना दिलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा 9526 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि या महिलांनी 10 महिन्यांमध्ये 14.5 कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीने कमावले। हे पैसे अन्य लाभार्थींप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले असल्याने त्यासाठी वेगळ्या पुराव्याचीही गरज नाही। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार आता या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे। साधारणपणे 5-7 महिन्याच्या या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधी सुद्धा अनेकदा वेळेला ज्या वेळेला स्क्रुटिनी केली आणि त्याच्यातून सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला ज्या वेळेला आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून सुद्धा शासनाकडे म्हणजे या योजनेतून विड्रॉ केलेला आहे किंवा त्यांनी शासनाची जी काही लाभ आहे तो त्या ठिकाणी परत केलेले आहे। अशा काही स्क्रुटिनीमध्ये ज्या आलेल्या आहेत आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांची सुद्धा रितसर पद्धतीनं योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्याकडनं जो काही तो लाभ आहे तो राज्य शासनाच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।